हा नॉवेलचं नाव आहे द साइन ऑफ फोर माझ्याकडे. तर आता या नॉवेलमध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत फक्त ते मी इथे एक्सप्लेन करते, म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला डोक्यात जाईल. ओके, फर्स्ट 2 मार्कासाठी विचारतील कॅरेक्टर ट्रेट ऑफ शेरलॉक होम्स. जवळ शेरलॉक होम्स आणि वॉटसन. तर शेरलॉक होम्स कोण आहे? शार्प आहे, इंटेलिजंट आहे, मेथॉडिकल आहे, प्रिसाईज आहे आणि वेल ऑर्डर्ड आहे. म्हणजे तो एकदम बुद्धिमान व्यक्ती आहे ज्याला एकदम म्हणजे कामाशी काम मतलब आहे, बाकी तुला फालतूगिरी करायला आवडत नाही. शार्प आहे, इंटेलिजंट, मेथॉडिकल म्हणजे एकदम वेल ऑर्डर्ड आहे, प्रॉपरली त्याचे काम करतो, त्याच्या कामाशी काम ठेवतो. आणि प्रिसाईज आहे, कमी बोलतो पण जे बोलतो ते मुद्देशीर बोलतो. आणि वॉटसन हा एकदम रोमॅन्टिक, शाय, पेसिमिस्टिक म्हणजे एकदम निगेटिव्ह विचार करणारा, म्हणजे जास्त नाही पण तरी पण थोडाफार निगेटिव्ह विचार करतो तो. सेन्सिटिव्ह आहे कारण की तो रोमॅन्टिक आहे म्हणून सेन्सिटिव्ह पण आपण घेऊ शकतो. आणि ट्रू जेंटलमॅन आहे कारण की त्याला मेरी मॉर्स्टन, तुम्ही जर ही द साइन ऑफ फोर नॉवेल वाचली असेल तर तुम्हाला कळेल की तो रोमॅन्टिक आणि ट्रू जेंटलमॅन आहे मेरी मॉर्स्टनसाठी आणि बाकी सगळ्या वुमनसाठी ऑल ओव्हर. तर आता पुढचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन दिसतोय पूर्ण दिसतो. पुढचा क्वेश्चन आहे शेरलॉक होम्स इज अ लीडिंग कॅरेक्टर इन द एक्स्ट्रॅक्ट. म्हणजे शेरलॉक होम्स हा लीडिंग कॅरेक्टर काय? तो वॉटसन का नाही, मेरी मॉर्स्टन का नाही आहे, मेजर शोल्टो का नाही, कोणी दुसरं का नाही, शेरलॉक होम्सच काय? तर त्याचे कारण काय? ही इज अ डिटेक्टिव्ह आणि लीडिंग कॅरेक्टर. तो डिटेक्टिव्ह आहे म्हणून तो लीडिंग कॅरेक्टर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की ही ऑल्सो त्याच्याकडे खूप एक्सिलेंट रेकॉर्ड आहे केस सॉल्विंगचा. म्हणजे त्याच्या आधी पण त्यांनी पूर्वी इतके केसेस सॉल्व्ह केले ना की त्याच्याकडे एकदम असं मजबूत रेकॉर्ड आहे म्हणून तो मेन कॅरेक्टर म्हणू शकतो. आणि हिज प्रिडिक्शन आर ऑलवेज करेक्ट. म्हणजे तू जे काही बोलतो की हां आता ह्याचं हे त्याचं ते, मग ते जे काही बोलतो प्रेडिक्ट करतो की हां हा गुन्हेगार असू शकतो, हा नसू शकतो, वेगवेगळ्या सबूत का मुद्देसूर जे बोलतो तर त्याच्यामुळे त्याचे प्रेडिक्शन्स खरे असतात आणि म्हणून तो लीडिंग कॅरेक्टर आपण म्हणू शकतो. पुढचा पॉईंट आहे वेन मेरी मॉर्स्टन हॅड कम टू हिम फॉर ॲडवाईस अबाउट प्रॉब्लेम शी वॉज फेसिंग. म्हणजे तिला एक काहीतरी कठीणाई आली तिच्या जीवनात. तर ज्यावेळेस मेरी मॉर्स्टन हे कॅरेक्टर लक्षात ठेवा, तुम्ही जर व्हिडिओ समरी ऐकली असेल तर तुम्हाला हे सगळे नाव माहीत असतील. तर ह्याच्या आधी व्हिडिओ समरी ऐकून घ्या. मेरी मॉर्स्टन आणि लक्ष ठेवा उत्तर लिहिताना कोणताही कॅरेक्टर चाहो तो होम्स असो, कुठे गेलं होम्स असो ना, कॅपिटलमध्येच लिहायचं आहे. मेरी मॉर्स्टन MM कॅपिटलच यायला पाहिजे, बाकी सगळं तुम्ही छोटं लिहा पण कॅरेक्टरचे नाव कॅपिटल लिहायला पाहिजे नाही तर मार्क जातील. तर मेरी मॉर्स्टन जेव्हा त्याच्याकडे एक त्याची दुविधा घेऊन येते की बाबा माझ्याकडे हे इश्यू वगैरे आहे माझ्याकडे, तर त्यावेळेस हा लीड करतो त्या केसला. फॉर ॲडवाईस अबाउट प्रॉब्लेम शी वॉज फेसिंग होम्स. कोण इथे बघा H काय? कॅपिटल H. होम्स वॉज वन हू टू लीड, म्हणजे त्या केसचा लीड त्या होम्सने घेतला, शेरलॉक होम्सने, म्हणून तो लीडिंग कॅरेक्टर आहे असं म्हणू शकतो. आणि मग आपण त्याचा कॅरेक्टर ट्रेट राखू शकतो की म्हणजे तो आहे शार्प, एकदम चतुर डोक्याचा आहे, इंटेलिजंट आणि मेथॉडिकल. आणि तुम्ही सांगू पण शकता की त्याने केसेस सॉल्व्ह केले, त्याचे प्रिडिक्शन्स बरोबर असतात, शार्प आहे, इंटेलिजंट आहे, त्याच्यानंतर मेथॉडिकल खूप आहे. पुढचा क्वेश्चन 2 मार्कासाठी आहे इम्पॉर्टन्स ऑफ द फॉलोइंग प्लेसेस. म्हणजे या नॉवेलमध्ये 2 प्लेसेस खूपदा दाखवले तर त्याचे इम्पॉर्टन्स काय ते 2 मार्कला विचारतील. तर पहिलं आहे लंडन. तर लंडन काय इम्पॉर्टंट आहे, म्हणजे काय काय झालं लंडनमध्ये. सो लंडनमध्ये काय झालं, द केस स्टार्ट्स विथ मेरी मॉर्स्टन मीटिंग होम्स. कोण भेटतं? मेरी मॉर्स्टन होम्सला कुठे भेटते? बेकर स्ट्रीटला इन लंडन. मेरी मॉर्स्टन शेरलॉक होम्सला भेटते बेकर स्ट्रीटमध्ये. बेकर स्ट्रीट कुठे? लंडनमध्ये. पुढे सेकंड मुद्दा की याच जागेवरती मेरी मॉर्स्टन, शेरलॉक होम्स आणि वॉटसन हे तिघं मिळून कोणाला भेटतात? थेडियस शोल्टो. ह्याचं पण नाव थेडियस शोल्टो याचं पण नाव कॅपिटलमध्ये घ्यायचं आहे. कुठे भेटतात ते? लंडनमध्ये. तिसरी गोष्ट दे ऑल्सो चेज म्हणजे पकडता. पोलीस कसे गुन्हेगाराला पकडतात तसं हे तिघं कोणाला चेज करता? जॉनॅथन स्मॉल आणि टोंगा. आता या दोघांचं नाव पण तुम्हाला कॅपिटलमध्ये लिहायचं आहे. जॉनॅथन स्मॉल आणि टोंगा यांना कुठे पकडतात? लंडनमध्ये. अजून कोण? मेरी मॉर्स्टन कुठे भेटते यात शेरलॉक होम्सला? बेकर स्ट्रीटला लंडनमध्ये. त्याच्यानंतर कोण आहे? थेडियस शोल्टोला हे कुठे भेटतात? लंडनमध्ये. आता पुढचा हा क्वेश्चन आहे लेसिलियम. आता ह्याचं प्रोनाऊन्सिएशन मला पण बेटर माहीत नाही, तुम्हाला PDF मध्ये मी तुम्हाला सांगून देईन. लेसिलियम थिएटर, ठीक आहे. तर या लेसिलियम थिएटर का बरं इम्पॉर्टंट आहे? कारण की ही तीच जागा आहे. दिस इज द प्लेस वेअर रिटन ऑफ अनॉनिमस लेटर
अनॉनिमस लेटर म्हणजे एक अनोळखी व्यक्तीचा पत्र. त्या पत्रात लिहिलेलं मेरी मॉर्स्टनला की जर तुला न्याय, इफ शी विश्ड टू गेट जस्टिस, जर तिला न्याय हवा असेल तर या, म्हणजे लेसिलियम थिएटर, हे पण कॅपिटल, लेसिलियम थिएटरला तिला येऊन भेटायचं आहे. तर मेरी मॉर्स्टनला हा लेटर आला असतो की या जागेवर तिला जर तिला न्याय हवा असेल तर भेटायला. तर म्हणून ही जागा लेसिलियम थिएटर ही इम्पॉर्टंट आहे. आता पुढचा 2 मार्काचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. यू रिअली आर ऑटोमेशन अ कॅल्क्युलेटिंग मशीन. इलॅबोरेट द लाईन्स. म्हणजे यू म्हणजे तू एक खरं मध्ये ऑटोमेशन मशीन आहे. ऑटोमेशन मशीन म्हणजे काय असतं? कॅल्क्युलेटिंग मशीन. तर आपल्याला ही लाईन इलॅबोरेट करायची, म्हणजे कोणी कोणाला म्हटलं, का म्हटलं, कधी म्हटलं, तर ते आपण इथे शिकूया. ठीक आहे. तर दीज वर्ड्स आर सेड बाय वॉटसन. आता वॉटसन इथे आलं कॅपिटल, विसरायचं नाही. वॉटसन टू होम्स. शेरलॉक होम्स याची गरज आहे नेहमी होम्स लिहिलं काम होऊन जाईल. वॉटसन टू होम्स वेन मेरी मॉर्स्टन लेफ्ट आफ्टर डिस्कसिंग हर केस. म्हणजे ज्यावेळेस मेरी मॉर्स्टन बेकर स्ट्रीटला येते होम्सची केस डिस्कस करायला की तिला काय काय चालू आहे, तिच्या आयुष्यात काय कठीणाई तिला प्राप्त झाली आहे का काय होतं आहे. सो मग ते केसेस डिस्कस झाल्यानंतर जो मेरी मॉर्स्टन, इथे पण बघा कॅपिटल लेटर, जो मेरी मॉर्स्टन निघून जाते तर त्यावेळेस हिअर वॉटसन अप्रोच टू द क्लायंट वॉज डिफरंट फ्रॉम होम्स. अप्रोच म्हणजे बघणे, म्हणजे आपण क्लायंटला कोणत्या नजरियाने बघतो. तर इकडे वॉटसनचा नजरिया मॅरी मॉर्स्टनसाठी जरा वेगळा होता. का? कारण की तो एक रोमॅन्टिक, सेन्सिटिव्ह, शाय मॅन आहे. ओके. सो आता इथे लिहिते वॉटसन इज अट्रॅक्टेड टू हर. हर म्हणजे कोण? मेरी मॉर्स्टन. वॉटसन जो आहे तो अट्रॅक्ट झाला, त्याला ते मेरी मॉर्स्टन रूपाने, बोलण्याने वगैरे त्याला आवडलेली आहे, अट्रॅक्ट झाला आहे. ठीक आहे. अँड हुम ॲडमायरिंग हर इन फ्रंट ऑफ होम्स. आणि मग तो होम्स समोर त्या मॅरी मॉर्स्टन थोडीशी तारीफ करते की मॅरी मॉर्स्टन किती सुंदर दिसते, हे हे असं बोलतोय तो. पण इथे होम्स हू इज फोकसिंग ऑन प्रॉब्लेम. इथे आपल्याला कळतं की होम्स जो आहे तो केसबद्दलच विचार करतो की मेरी मॉर्स्टनचं तिला केस दिलं आहे, ती केस काय एवढी इम्पॉर्टंट आहे. पण वॉटसन जो आहे तो विचार करतो की मेरी मॉर्स्टन किती सुंदर आहे, आणि होम्स विचार करतो की ही केस काय करायचं, आता ह्याचं उत्तर कसं काढायचं, क्रिमिनल कोणी कसं शोधायचं. ठीक आहे. तर ज्यावेळेस तो होम्स त्या डोक्यात त्याचं तेच केस 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 चालू आहे, त्यावेळेस जेव्हा वॉटसन त्याला सांगतो की बाबा मेरी मॉर्स्टन जी आहे ती खूप सुंदर आहे, देखणी आहे, असं वगैरे सगळं सांगतो, तर त्यावेळेस विदाऊट एनी ट्रेस ऑफ एन्थुझियाझम. एन्थुझियाझम म्हणजे असं उत्सुकतेने, म्हणजे तो एकदम असं चल ठीक आहे बोल तू. एन्थुझियाझम सेज दॅट ही हॅड नॉट नोटीस म्हणजे त्याला काहीच लक्षात आलं नाही. इफ शी इज अट्रॅक्टिव्ह ऑर नॉट, की म्हणजे ती देखणी आहे का नाही, त्याने ते बघितलंच नाही, कारण की त्याचा फोकस होता केसकडे. तुला काय घेणं नाही की मेरी मॉर्स्टन कशी असो. मग थस वॉटसन इंडिजिएंटली, म्हणजे असं काय यार किती बिंडो काय, असं इंडिजिनिएंटली आपण कसं बोलतो मित्राला, तसं इंडिजिनिएंटली सेज होम्स इज अ कॅल्क्युलेटिंग मशीन. कॅल्क्युलेटिंग मशीन म्हणजे त्याला नुसतं काम 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 सतत डोक्यात चालतं, त्याला त्याच्या पलीकडे आपली प्रेम, भाव, संवाद असं त्याला काही घेणं देणंच नाही आहे. तर हे होतं पूर्ण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे मला वाटले टू द साइन ऑफ 4 नॉवेलमधले आहे. तर मी याची PDF तुम्हाला पाठवते, लर्न करून घ्या, 4 मार्क तुम्हाला भेटून जातील. चलो, थँक्यू.